नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मी भाऊसाहेब शिवाजी कवडे, मुक्काम पोस्ट बारडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती वर्षाची बाग आहे तुमची? हे 20 वर्षाची बाग आहे सर, अंदाजे. 20 वर्षाची. होय आता तुम्ही तर 20 वर्ष झाले ह्या बागेतून उत्पन्न घेताय. होय होय. तर ह्या वर्षी तुम्ही काय ह्या बागाची परिस्थिती कशी होती? बागाची परिस्थिती निवळ डेंजर होती साहेब. हवामानाचा त्याला भयंकर तडाखा बसला होता. बर, काय प्रॉब्लेम म्हणजे काय? त्याला भुरी आली होती, ही झालं होतं, पानं आकडली होती. बर. पण सॉइल टेक्नॉलॉजी सीएटी वैदिक वापरलं. मी मिटिंगला गेलो होतो रामसरांच्या पंढरपूरला. ओके. बर, त्या चर्चासत्रामध्ये ऐकल्यानंतर काय तुम्हाला? मला वाटलं आपण आपल्या शेतात जाऊन हा प्रयोग करूनच बघावा. बर. म्हणून मी ती सीएटी वैदिकची सगळी औषधं घेतली सुर्वे सराकडून. बर. आणि त्याचा वापर केल्यावर आज मला त्याचं वाटतंय पदरात पडलं. या मला सांगा, आता जर ही बाग बघितली तुम्ही, एसटी वैदिक वापरायच्या आधी काय कंडिशन होती म्हणला तुम्ही? एसीटी वैदिकच्या आधी सगळे कंडिशन चांगली नव्हती साहेब. सगळी खरबुडी सरबुडी, एवढी चमक नव्हती, एवढा टणकपणा नव्हता, एवढा लोड नव्हता झाडावर. ओके. हा. तर पहिले साधारण किती माल सेटिंग झाला होता? पहिला थोडा झाला होता सेटिंग, म्हणजे 25-30% सेटिंग होता. बाग सोडायच्या विचारात होतो साहेब. ओके. तुमचा आणि मुलाचा काय विचार झाला? माझा मुलगा म्हणला, ती गरीब आहे, माणूस बोर करता ती, त्याची लेकरं बाळ आहे ती, त्याला नका मारू पापा तुम्ही. पण माझा विश्वास सीएटी वैदिक वर होता. आज ती बी खुश आहे आणि मी बी खुश आहे. म्हणजे एसटी वैदिक वर विश्वास तुमचा 100% होता, तुम्ही धाडसान टाकला. किती झाड आहे ती? 200 झाड आहेत. 200 झाड. डोस किती टाकला? 14,000 रुपयाचा डोस टाकला आणि पुन्हा एक सॉइल चार्जरचे कॅन टाकले. म्हणजे जवळजवळ 17-18 हजार रुपये तुम्ही खर्च केला. 18,000 रुपये 200 झाडाला खर्च ह्याच्या आधी कधी केलता का तुम्ही? ह्याच्या आधी दुसरी औषधं मिसर खत वापरून किती बी केलं होतं साहेब. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त केलता? किती बी जास्त. तर त्याच्यात काय बेनिफिट? काय बी बेनिफिट नाही, इतकी चमक नव्हती बोराला. बर. आणि आता जर बघितलं, आता ह्या 20 वर्षामध्ये असं सेटिंग कधी होतं? नव्हतं. वेगळे पण काय जाणवतं ह्या वर्षी ज्याच्या ह्याच्यामध्ये फळामध्ये? काय नाही साहेब, पानावर टोरे झालं, हिरवीगार पानं. हा. एक नंबर बोराला भयंकर चमक. हा. आणि आता सध्या जाग्यावर नाही ती बोर. जागेवर 30, 32, 34, 35 रुपये मार्केट चालू आहे. ह्याच्या आधी कधी असा दर भेटलाय का? कधीच नाही आयुष्यात, पहिली बारी आहे ही. पहिल्यांदाच. म्हणजे एसटी पहिल्यांदा वापरली ना, ती बी दर फेल गेली पहिल्यांदा बागा. चालाय. दर पण पहिल्यांदा. मकर संक्रांतीला 60 रुपये किलो, 70 रुपये किलो बोर जातील. बर. आता मला सांगा, किती बोर निघेल एका झाडाला? एका झाडाला 2 क्विंटल निघाली. 2 क्विंटल? होय. ह्याच्या आधीच रेकॉर्ड किती आहे तुमचं? ह्याच्या आधीच क्विंटल, 1.25 क्विंटल, 1.25 क्विंटल. होय. मला सांगा, आता जर बघितलं तर तुमचं जर उत्पन्नाची जर वाढ बघितली तर किती झाली? उत्पन्नाची वाढ बाहेर झाली साहेब. 2 लाखातलं वाढ झाली. बर. 200 झाडात 2 लाख. 200 झाडात 2 लाख. होय. आणि हे जर बघितलं तर पान कमी पण बोर जास्त बोर झाली. जास्त आहेत, बोर हा? जास्त आहेत. कोण असं वाटतं की ह्याला पान आहे ते बोर आहे ती काहीच कळत नाही. कळत नाही. तर इतर जी बोरीवरची शेतकरी आहेत की त्यांना ही भुरी असेल किंवा ह्या सेटिंगचा खूप प्रॉब्लेम असतो, होय. अशा शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? मी त्या अशा शेतकऱ्यांना सांगतो, आमच्या सहवासात या सीएटी वैदिक वापरा. एसटी वैदिक. बोराला चमक येऊ द्या. हा. पानाची त्याची जाडी बिडी चांगली हिरवीगारपणा राहू द्या. पानापेक्षा फळ ज्यादा आहे. पानापेक्षा फळ जास्त आहे. आणि तुम्ही मालामाल व्हा शेतकरी. हा. आणि एसटी वैदिकडे वळल्यामुळे कितीतरी फायदा आहे. बर. आता तुम्ही जे म्हणत होता की मगाशी आपण फळ खाल्लं, गोडी पहिल्या गोडीत ना आता गोडीत काय बदल? कितीतरी फरक आहे साहेब पहिल्या गोडीत. आताची गोडी जर व्यापाऱ्यानं बोर खाल्लं तर पुन्हा दुसऱ्या दिवशी हीच बोर मागते. बर. आणि मार्केटचा अनुभव सांगतात ती काय? मार्केटचं पहिलं मार्केटला न्यायचो आम्ही, तिथे विकायचो. पण आता इथं येऊन येते ती जाग्याला 32 रुपये 35 रुपये. म्हणजे पहिलं मार्केटमध्ये नेहून केमिकलचं विकत नव्हतं. आता एसटी वैदिकचं जाग्यावर न्यायला येतं. जाग्यावर न्यायला येते ती, काय काळजी नाही साहेब. मला सांगा, मालाला क्वालिटी आणि क्वांटिटी असल्यावर शेतकऱ्याला शेती परवडते का नाही? 100% परवडते साहेब. हा. 100% शेती परवडणाराच उद्योग आहे. पण शेतकरी भरकटलाय. बर. ते रासायनिककडे वळून फायदा नाही हो साहेब. हा. लोकाला बी मरता येईल, ती स्वतः बी मरते. आता म्हणजे तुम्ही सगळं साधारण टोटल क्षेत्र किती आहे तुमचं? 20 एकर आहे.
20 एकर म्हणजे तुम्ही प्रगतशील बागायतदार आहे, म्हणजे होय. केमिकलचे किंग शेतकरी आहेत. होय. मग तुम्हाला काय वाटतं एसटी वैदिक मध्ये आल्याबद्दल? काय नाही साहेब, आजपासून मी ठरवलंय प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगतो, बर, त्या वैदिककडेच वळायचं. वैदिक वर वळलं पाहिजे. वैदिककडे वळलं पाहिजे, माणसं जगली पाहिजे, ते भाव मिळला पाहिजे, हा. आपण जगलं पाहिजे आणि दुसऱ्याला पण जगवलं पाहिजे. म्हणजे जर अन्नदात्या शेतकऱ्यांनी जर हा विचार केला तर नक्कीच 100% बदल. बरं, आता काय लोक म्हणतील, हा तुम्ही म्हणताय खरं आहे पण उत्पन्न कमी येतंय, हे लोकांचं निगेटिव्ह काय विचार असतात, अशा शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता? काय नाही, निगेटिव्ह शेतकऱ्यांनी त्याचा वापरच बरोबर केलेला नसतो साहेब. बर, शेतकरी सुद्धा जात असे देवाला सुद्धा फसवणार आहे. पण शेतकरी खरा जर प्रामाणिक शेतकरी असेल आणि ह्याचा जर करेक्ट वापर केला बर, तर त्यात काय कमी पडणार नाही, त्याचा सदोष आहे. हा हा हा. आता मला सांगा, ही जी बघितलं आता, जर ही एक झाड नाही, असं जर आपण फिरून बघितलं तर असं कुठलं झाड नाही की असं खाली वाकून मोडायला लागले झाड, इतकं त्याला सेटिंग झाले. बरोबर. तर जे शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांना वाटतं की आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे, आपल्याला शेती परवडली पाहिजे, तर अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे नेमकं? अशा शेतकऱ्यांनी साहेब एसटी वैदिकचा वापर केला पाहिजे. ओके आणि जी मातीची प्रत सुधारली पाहिजे. ओके. पहिली माती कशी होती तुमची? पहिली माती लय टणक होती साहेब, आता माती मृदू झाली आहे. हा, माती मृदू झाल्यामुळं पानाची चांगलं हिरवेगारपणा, पानाची संख्या, रुंदी, जाडी हा. चांगली आहे, त्याच्यामुळं फळाचा आकार चांगला झाला, हम्म. फळात गुढी वाढली, फळात चमक आली. मला सांगा, आता जे जर पान बघितलं तर ही तुमचं ऍपल बोर एवढं पान आहे, हाय हाय बरोबर. होय. आणि ही बाग तर कोणते? कडाका चमेली. चमेली काढा. मला सांगा, ह्याच्या आधी एवढं पान मोठं होतं तुमचं? नाही 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 साहेब, केवढं पान असायचं? ह्या काही आमच्या आधी पहिली पानं ह्या काही हिरवागाट असली असायची. म्हणजे ही डोस टाकायच्या आधीची पान आहे ती. हा. हा? हा. आणि ही डोस टाकल्यानंतरची पान आहे ती. ही डोस टाकल्यानंतरची पान म्हणजे एवढा बदल हिरवीगार. बघा. आता ही पानं बघा, हिरवीगार मोठी लट पान. ह्याच्या आधी एवढी मोठी पानं होती का? नव्हते नव्हते नव्हते. बरं, आता तुम्हाला ही एसटी वैदिक तंत्रज्ञान माहिती झालं नसतं तर आज ह्या बागाची काय परिस्थिती असली असती? आज ह्या भागात काहीच राहिलं नसतं साहेब. मधले पावसानं दिवाळीत पाऊस आला, हा. फेल गेली असती बाग. मला सांगा, तुम्ही किती खर्च केला ह्याच्यावर? काय खर्च लय नाही केला साहेब. किती? 50-50 हजार रुपये खर्च झाला असेल, 60-70 हजार रुपये जास्त छाटणीपासून सगळं. बर, आता उत्पन्न जर सगळं टोटल काढलं तर किती होईल? 4 ते 5 लाखाचं उत्पन्न आहे. 5 लाख रुपये मध्ये. होय. ह्याच्या आधी किती व्हायचं तुम्हाला? 4 लाख 3 लाख. 4 लाख 3 लाख म्हणजे जवळजवळ 2 लाख रुपये तुमचा उशिरा येऊन आल्यामुळं, नाहीतर 5-6 लाखाचं उत्पन्न झालं असतं. 100%. म्हणजे तरी तुम्ही मध्येच चालू केली म्हणा. मध्येच चालू केली. म्हणजे सुरुवाती रेस्ट पिरियड पासून केली असते तर 100% वाढ झालं. ओके. आणि साहेब तन मन धनानं मी ह्याच्यात उतरलोय. बर. ह्याच्यात काय वशिलेबाजी नाही, काय चोरून सांगतोय अशातला काय प्रकार नाही. हा. सगळ्या शेतकऱ्यांनी ह्याचं ऐकावं, हा. माझं ऐकावं असा बी काय नाही. मिटिंगला यावं, ही वापरावं, त्यांनी जगावं, सगळ्याला जगाला जगवावं, पैसेवान व्हावं, हा माझा विचार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला वाटतंय की सगळ्यांनी माझ्यासारखं श्रीमंत झालं पाहिजे किंवा माझ्यासारखं चांगलं पीक पण त्यांचं आलं पाहिजे. तर आज जर बघितलं तर शेतकरी काय करतोय की ज्याच्यावर खर्च करायला पाहिजे त्या गोष्टी खर्च करत नाही, नाही आणि त्यांचा कष्टही वाया जातोय आणि खर्चही वाया जातोय. जातोय. एसटी वैदिक म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे. होय. तुम्ही ज्याच्यावर खर्च करताय ती खर्च नसून ती इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणून ते आपल्याला एवढ्या चांगल्या पद्धतीने हे उत्पन्न भेटतंय. तर तुम्हाला खत वगैरे मार्गदर्शन कोण देत आहे? सुर्वे सर. नमस्कार सर. नमस्ते. तुमचं नाव आणि शॉपचा पत्ता सांगा. प्रमोद सुर्वे, अभिछाय ब्रिज, शिवराज ऑर्गॅनिक करकम. नमस्कार साहेब. नमस्कार. आता ही तुम्ही बाग करायला केली, बरोबर घेतली, तर घेतानाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती कशी आहे? लय फरक आहे. सुरुवातीला ज्यावेळेस बाग माझ्याकडे आली त्यावेळेस भुरी जास्त होती आणि पानं बी रोगाट होती, त्यामुळं बाग हाती लागेल किंवा काय पडतळ राहील असं काय वाटतच नव्हतं. ओके. मग ज्यावेळेस ह्यानी ती डोस टाकला हा, मग त्यावेळेस किती दिवसांनी फरक जाणवायला चालू झाला? एक 15 दिवसांनी झाडावर फरक वाटला. असं फावरिंग जास्त किंवा काळोखी, तेजगी हे सगळं जाणवायला लागलं आणि सेटिंग पण चांगलं झालं. सेटिंग चांगलं झालं.
आता ह्या बोरी तुम्ही करायला ह्याच्या आधी तुमच्या घरची केली किंवा केली, आता ही केली, हा. ते काय वाटतंय ह्या डोस टाकल्यापासून अशी लाग ह्याच्या आधी तुम्हाला कुठं? असं स्टोरेज दुसऱ्या औषधानं राहत नाही टिकून. बर. हा, हे औषध वापरल्यामुळे स्टोरेज आहे, काळोखी आहे, चमक आहे, हा. मालाची साईज आहे. हा हा, म्हणजे गुढी पण जात आहे. गुढी जास्त आहे. होय. आता मार्केटमध्ये क्वालिटी जी पाहिजे असती हम्म. ती इतरांची ना आपली क्वालिटी कशी वाटते? फरक आहे. फरक आहे. आपल्याला भावात किती बदल आहे? भावात तसा फरक आहे. बाकीच्यांचं 25-26 न जाते, हे 28, 30, 31, 32 चालू आहे रेंज. म्हणजे 5-10 रुपयाचा फरक होय, पडतोय. 5-7 रुपयाचा फरक आहे. ओके, म्हणजे 7 रुपयाचा जरी फरक पडला हम्म. तर टोटल वर्षभरामध्ये आता ह्याचं एका सीझन मध्ये हम्म. किती टन माल निघेल? आता टनाचा नक्की अंदाज काय सांगता येणार नाही. तर क्विंटल किती निघेल? एका झाडाला पर झाड तुम्हाला सांगतो 1.5 ते 2 क्विंटलच्या घरात जाईल. हा, असे म्हणजे 200 झाड. जे तुम्ही खर्च केला एसटीला ते तुमच्या दारातून निघून जातोय. बरोबर. ओके, ठीक आहे, धन्यवाद.